दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तर नमस्कार भाऊ बहिणींनो, तर परत एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन अशा जुगाडाच्या व्हिडिओमध्ये. आणि आजचा जुगाडाचा व्हिडिओ आपला इतका खास होणार आहे आणि व्हिडिओ आपला शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ इतका भारी होणार आहे आपला. तर आज आहे गुरुवार, त्याच्यामुळे मी दत्त दिगंबराचे नामस्मरण करून आपल्या व्हिडिओला सुरुवात करतो आहे. आणि तसेच आता मार्गशीर्ष महिना चालू आहे ना, त्याच्यामध्ये आपल्या बहिणींचे गुरुवारचे उपवास पण चालू आहेत, तर त्यांना पण शुभेच्छा देतो आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करतो. तर आजचा आपला असा टॉपिक आहे व्हिडिओचा की आपण आज केमिकल विरहित असं कुंकू तयार करणार आहोत. आपण काय तयार करणार आहोत, तर केमिकल विरहित आपण कुंकू तयार करणार आहोत. तर ते कुंकू कसं तयार करायचं ते आज मी आपल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला साहित्य काय काय लागतं आहे ते पण तुम्हाला दाखवतो. तर त्याला पहिल्यांदा तर आपण काय साहित्य घेतलेले आहे, तर हा आपण घेतलेला आहे चुना. तर हे चुन्याची डबी आहे आणि बघू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये आहे चुना. तर हा आपला जे तंबाखू खाणारे आहेत आपले तंबाखू प्लेयर, त्यातला हा चुना आहे आपला तंबाखूसोबत खाण्याचा चुना. त्याच्यानंतर आपण घेतलेला आहे हे गुलाबजल. तुमच्याकडे गुलाबजल जर उपलब्ध नसेल तर कुठेही मेडिकलमध्ये मार्केटमध्ये कुठेही उपलब्ध सहजपणे 10-20 रुपयाला बॉटल भेटते. हे गुलाबजल आहे. त्याच्यानंतर आपण हे घेतलेले आहे ते लिंबू. बघू शकता तुम्ही हे लिंबू घेतलेत आपण. आणि लिंबाचं तर महत्त्व त्या कुंकू बनवण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आपल्याला, कारण केमिकल विरहित बनवायचं आहे. त्याच्यामुळे आपण हे जे आपले नॅचरल पदार्थ आहेत त्याच्यापासून घेऊ शकतो. तर तुम्ही म्हणता हे केमिकल आहे का, तर हे केमिकल नाही. तर ह्याच्या जागेवर तुम्ही आपलं साधं पाणीसुद्धा तुम्ही वापरू शकता. आणि चुना तर आपल्याला केमिकलचा नाहीच, कारण का तर हा चुना आपण खातो आहे, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर आपण काय घेतलेले आहे, ही घेतलेली आहे आपण हळद. ही आपली जी हळद असते ती हळद घेतलेली आहे. आणि आपण त्या हळदीपासूनच आता कुंकू कसं तयार करायचं आहे तर ते शिकणार आहोत. कारण पहिल्या जे जमाना होता, पहिला म्हणजे जुना जो काळ होता, त्या काळात बघा आपल्या आजी किंवा आपल्या आई किंवा आजीची आजी अशा घरीच कुंकू बनवायच्या, कुंकू आणि हळद बनवायच्या. मग त्यांची जी पारंपरिक पद्धत आहे तीच पद्धतीने आपण आज हळदीपासून कुंकू कसं तयार करायचे ते बघणार आहोत. आणि तुम्ही म्हणताना आता बाजारामध्ये विकत भेटतं आहे, बरोबर आहे, विकत भेटतं आहे, पण ते केमिकलचं असतं. आणि ते केमिकलच्या कुंकामुळं काय होतं की आपण देवाचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल त्याला आपण कुंकू लावतो आणि ते कुंकू लावल्याच्यानंतर त्याचा तसाच डाग उमटतो. आणि त्याचा तसाच डाग उमटल्याच्यानंतर बघा तुम्ही ती मूर्ती खराब होती किंवा फोटोवरती आपण कुंकू लावलं की ते फोटो पण खराब होतो, त्याचा टिक्का तसाच उमटतो. आणि दुसरं म्हणजे आपलं आता हे गुरुवारच्या ह्याच्यामध्ये तर आपण वापर करणारच आहे कुंकाचा, जे आपले लक्ष्मीचे उपवास चालू आहे त्याच्यामध्ये. आणि दुसरं म्हणजे प्रत्येक देवाला हळदी कुंकूचा मान आहेच. नवरात्रीमध्ये आहे किंवा म्हणजे प्रत्येक ठिकाणी जे सुवासनीचं जे सौभाग्य समजलं जातं ते कुंकू आहे. आणि ते प्रत्येक ठिकाणी म्हणजे लग्न समारंभ म्हणजे असा कुठलेच म्हणजे हे नाही की तिथं कुंकाचा मान नाही. म्हणून आपण ते कुंकू आता केमिकल विरहित आणि नॅचरल पद्धतीने कसं बनवायचं आहे ते पण सांगतो. आणि काही ठिकाणी काय होतं, आता संक्रांतीचा पण सण आलेला आहे. संक्रांतीच्या सणामध्ये पण काय होतं, हा ज्यावेळेस व्यवसायाचा कार्यक्रम चालू असतो स्त्रियांचा, त्या टायमिंगला पण आपण कुंकू सौभाग्यवतीचं लेणं एकमेकीला लावत असतो किंवा भांगात भरत असतो. त्या टायमिंगला मग काय होतं, हे असे जे आपल्या बाजारात जे भेटलेले असतात कुंकू, ते काय होतं की ते केमिकलचे असतात. आणि केमिकलचे असल्यामुळं काय होतं की ज्यावेळेस एखाद्या माता भगिनीला थोडासा त्या कुंकापासून त्रास होतो किंवा ते कुंकू उततं बघा, त्याच्यापासून दुःख वगैरे काहीतरी तयार होतं, अशी पद्धत होती त्या कुंकाने. त्याच्यामुळे आपण काय करणार आहोत की घरच्या घरीच आपल्याला हळदीपासून कुंकू कसं तयार करायचं आहे ते आता आपण बघणार आहोत. तर त्याच्यासाठी तुम्हाला तर साहित्य दाखवलेलं आहे. आपण हा घेतलेला आहे चुना, हे घेतलेलं आहे आपण गुलाब पाणी आणि हे घेतलेलं आहे लिंबू. तर आता पहिल्यांदा तर आपण काय करूया, एक वाटी घेऊ आणि त्या वाटीमध्ये आपण ही जी हळद आहे ही हळद आपण टाकून घेऊ वाटीमध्ये. आणि आपण ही हळद घेतलेली आहे. हळद घेतल्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे की हे जे लिंबू आहेत हे लिंबू आपल्याला आता अर्ध कट करून घ्यायचं आहे.
तर हे लिंबू आपण अर्ध कट करून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, की जे आपल्या घरात प्रत्येकाच्या आता उन्हाळा जवळ आल्याच्यानंतर उन्हाळ्यात असतेच बघा हे आपल्याकडे वस्तू, हे लिंबू पिळून ह्याच्यामध्ये रस काढायचा असतो. तर हे अशा पद्धतीने आपण आता ह्या लिंबाचा रस काढून घ्यायचा या वाटीमध्ये एका. तर ह्या अशा पद्धतीने आपण घेऊया याचा रस काढून. आणि आपल्याला भरपूर नाही, आता बस झाला एवढाच रस. आपण थोडा पहिलाच आधी वाटीमध्ये काढून घेतलेला होता, त्याच्यामुळे एवढाच रस आपल्याला बाद झालेला आहे. तर आपला झाला आहे बघा हे रस काढून एका वाटीमध्ये. आणि त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, ही जी हळद आहे त्या हळदीमध्ये आपल्याला पहिल्यांदा तर काय करायचं आहे, आता ही वाटी आपण साईडला ठेवू. त्याच्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे, आता दुसरी एक वाटी घ्यायची आपल्याला. आणि दुसरी वाटी घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, हा जो चुना आहे हा चुना आपल्याला मिक्स करायचा आहे. म्हणजे ह्या चुन्याची जी निवळी आहे ह्याला तयार करून घ्यायची आपल्याला. तर आपण घेतलेल्या चुन्यामध्ये काय करायचं आपल्याला, आता पाणी थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि ह्याची या चुन्याची चांगली आपल्याला निवळी तयार करून घ्यायची. म्हणजे हे जे चुना घेतलेला होता हे आपल्याला असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि ह्याचं पातळ असं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे बघा. तर या अशा पद्धतीने आपण आता ह्याचं मिश्रण तयार करून घेऊ. तर हे बघू शकता आपण आणखीन पाणी घातले त्याच्यामध्ये आणि ह्या चुन्याचं मिश्रण तयार झालं आहे बघा, बघू शकता तुम्ही. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हे जर चुन्याचं मिश्रण तयार केलं तर ह्या हळदीमध्ये आपल्याला लागल असं थोडंसं घ्यायचं आहे बघा. आता हे मिश्रण टाकलं आहे आपण नुसतं कशाचं, चुन्याचं, तोपर्यंतच थोडंसं हळदीचा कलर बघू शकता तुम्ही, थोडासा आता कुंकासारखा दिसतोय का तुम्हाला ह्याच्यामध्ये. तर हा कुंकासारखा कलर तयार झाला आहे, पण हा पूर्णपणे तयार होत नाही. तर त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे जे आपण लिंबूचं म्हणजे लिंबूचा जे रस काढला होता ते पण आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. त्याच्यानंतर हा आपला जो गुलाबजल आहे, तर आता आपल्याला हे गुलाबजल पण आता चमच्यामध्ये घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही हे असंच एक चमचा घेतलेला आहे आपण, ते पण ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. आणि आता आपल्याला हे मिश्रण जे आहे ते हळूहळू, जास्त पाणी घालायचं नाही आपल्याला, थोडं थोडं पाणी घालायचं आहे त्याच्या, नाहीतर पातळ होईल. कुंक आपलं कधीच पातळ नसतं बघा, असं घट्टच असतं. तुम्ही पहिले हळद बघितलेली आहे तशाच पद्धतीने आपल्याला हे मिश्रण हळूहळू ह्याच्यामध्ये हलवत राहायचं आहे. तर चला आता परत एकदा आपण ह्याच्यामध्ये घालूया चुना, परत हे लिंबू आणि हे आपलं गुलाब पाणी. तर हे गुलाब पाणी का घालायचं, तुम्ही काय म्हणता गुलाब पाणी का घातले, तर आपलं जे कुंकू वगैरे जे बनवलेलं आहे त्याला छान असा सुगंधित असा वास तयार होतो बघा. सुगंधित वास तयार म्हणजे आपलं कुंकाचा जे वास आहे ते सुगंधित येणार आहे. त्याच्यामुळे आपण ह्याच्यामध्ये गुलाब पाणी टाकलेलं आहे. आणि बघू शकता आता थोडंसं आपला हळूहळू याला कुंकवाचा कलर यायला लागला आहे बघा. आता हळदीचा जो कलर होता तो बदलायला लागला आहे आणि त्याला आता कुंकाचा कलर हळूहळू यायला लागलेला आहे. तर अशाच पद्धतीने आता आपण हे सारखं हलवत राहायचं आहे. आणि केमिकल विरहित असल्यामुळे आपल्याला काही हाताला होणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो ना, हे बघू शकता आता कुंकू बघा आपलं, थोडंसंच माझा हात बघा कसा लाल झाला आहे आता. तर ह्याच पद्धतीने आता आपण आणखीन ह्याच्यामध्ये आता थोडंसं हे आपलं राहिलेलं जी चुन्याची निवळी होती ती पण घालूया. परत हे आपलं लिंबू पाणी होतं ते पण घालूया. आणि हे दुसरं आपलं गुलाबजल. आणि आता हे आपण हाताने सुद्धा कालवू शकतो, कारण का तर हाताने कालवलं तरी आपल्याला हे केमिकल विरहित असल्यामुळं हे बघू शकता तुम्ही हाताला पण काय होत नाही.
आणि आपल्या कपाळाला पण काय होणार नाही. तर बघू शकता तुम्ही, आता हे बघू शकता कसा कुंकवाचा कलर यायला लागला आहे हळदीला. आपल्या हळदीपासून आपण कुंकू तयार करायला लागलेलं आहे. दिसतंय ना तुम्हाला? बघा आता हे कसलं लाल भडक एकदम कुंकू तयार झालं आहे आपलं. पहिलं कसं म्हणजे हळद होती बघा, इथं थोडी थोडी दिसते हळद, आणि आता आपलं कुंकू बघा. आता माझ्या हातालाच नुसतं इतकं भारी कुंकाचा कलर आला आहे. तर हे पूर्णपणे मिक्स होईपर्यंत आपल्याला हे अशाच पद्धतीनं हे हलवत राहायचं आहे बघा, म्हणजे कालवत राहायचं आहे व्यवस्थित. पूर्ण मिक्स होऊ द्यायचं आहे ह्याला पूर्णपणे. आणि सुकं आहे बघा, हे वल्लं आहे का आपलं काहीतरी बघा. वल्लं असतं तर आपल्या हाताला चिटकलं असतं. हे एकदम सुटसुटीत असं कुंकू झालं आहे आपलं. का तर आपण एकदाच पाणी घातलेलं नाही त्याच्यामध्ये, किंवा जास्त प्रमाणात त्याच्यात जे आपलं जे चुन्याची निवळी होती, किंवा जे हळद लिंबू पिळलेलं होतं ते जास्त नाही पिळलं आपण, किंवा आपलं जे हे काय म्हणतात त्याला गुलाब पाणी पण जास्त टाकलेलं नाही आपण. त्याच्यामुळे ते कोरडं आणि एकदम सुटसुटीत तयार झालं आहे बघा. आणि त्याचा सुगंध पण इतका गुलाब पाण्यामुळे इतका छान यायला लागला आहे ना. तर बघू शकता कसं कुंकू आपलं तयार झालं आहे. बघू शकता मित्रांनो, बहिणींनो, भावांनो, एकदम भारीपैकी आपलं एकदम कुंकू असं तयार झालं आहे. आपण हळदीपासून तयार केलं आहे आणि घरच्या घरी नॅचरल पद्धतीने एकदम. आणि त्याचा कलर पण बघू शकता तुम्ही, एकदम छान असा कलर आलेला आहे बघा त्याला. आणि हे असंच करत राहायचं आहे बघा आपल्याला. त्याच्यामुळे त्याला आणखीनच भारी कलर येणार आहे आपल्या ह्याला कुंकवाला. पूर्णपणे असं चांगलं आता बहिणींनो भावाने चांगलं मिक्स झालेलं आहे आपलं. आणि हे बघू शकता आता आपला छान असा कलर पण आला आहे बघा त्याला कुंकाला आपल्या. हे बघू शकता तुम्ही, तर एकदम छानसा कलर, एकदम लाल भडक दिसायला लागले बघा आपलं कुंकू. आणि सुकं पण झालं आहे बघा, असं वल्लं पण नाही. माझ्या हाताला पण बघू शकता तुम्ही. तर हे छानसं असं कुंकू तयार झालं आहे आपलं, केमिकल विरहित. आणि आता हे थोडंसं वलसर आहे आपलं कुंकू. तर आपल्याला काय करायचं आता, हे वलसरपणा जाण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की हे जे मगाशी ह्याला काय करायचं आहे, आपल्याला एक कागद घ्यायचा आहे. मगाचा हळदीचा जो कागद होता आपला, तो हळदीचा कागद घेऊ आणि त्याच्यावरती आपण असं कुंकू हे वलसर असल्यामुळं असं ठेवून देऊ आपण. तर बघू शकता कसला छानसा असा लाल कलर आला आहे. आणि आता आपल्याला हे थोडंसं सुकू द्यायचं आहे. तर हे सुकण्यासाठी काय करायचं आपल्याला, उन्हात अजिबात उन्हात थोडासुद्धा हे नेऊन कुंकू आपल्याला वाळवायचं नाही. तर आपल्याला घरातच वाळवायचं आहे. हे वाटलंच तर तुम्ही थोडासा फॅनचा पण उपयोग करू शकता, म्हणजे पंखा लावूनसुद्धा तुम्ही ह्याला वाळवू शकता. त्याच्यामुळं आपण उन्हात घालायचं नाही. आणि थोडंसं असं आपल्याला पसरून ठेवायचं आहे बघा. ह्याचा जो वलसरपणा असतो तो वलसरपणा गेला पाहिजेत म्हणून आपल्याला असंच कागदावरती असं पसरून ठेवायचं. आपण नाही का धान्य वगैरे बघा कसा वाळवतो आपण उन्हामध्ये, तसं उन्हात वाळवायचं नाही, फक्त पसरून ठेवायचं. धान्य कसं आपण पसरून ठेवतो त्या पद्धतीने आपल्याला हे पसरून ठेवायचं आहे, उन्हामध्ये अजिबात ठेवायचं नाही. आणि हे अशा पद्धतीने आता आपण ह्याला वाळू देऊ. तर मित्रांनो, बहिणींनो, भावांनो, आपण जे हे जे कुंकू बनवलं आहे हे केमिकल विरहित आणि ह्याचा कुणालाही कसलाही त्रास नाही. तर हे बघू शकता तुम्ही, आता हे सहजपणे हाताचं पण निघून जातं आहे. आणि ते दुसरं कुंकू बघा तुम्ही, आपण देवाच्या वगैरे फोटोला वगैरे जर ज्यावेळेस लावतो त्या टायमिंगला त्याला असा डाग उमटला जातो, किंवा कोणी आता संक्रांत आली किंवा आता गुरुवारची पूजा चालू आहे, त्याला जर हे कुंकू म्हणजे दुसरं जे आपण केमिकलचं कुंकू वापरलं तर त्याच्यापासून थोडासा धोका निर्माण होतो कोणाला उत्तं वगैरे ते कुंकू. तर आता हे आपण हे जे आपण कुंकू बनवलं आहे ते एकदम केमिकल विरहित आणि छान असं चांगलं छान बनवलं आहे बघा. तर हे आपण एखाद्या वाटीत किंवा डबीत कशात तरी भरून ठेवू शकतो. आणि ज्या वेळेस आपल्याला आता गरज पडेल त्या टायमिंगला आपण त्याचा उपयोग करू शकतो. तर तुम्हाला कसं वाटलं, म्हणजे मी हळदीपासून असं केमिकल विरहित कुंकू बनवलेलं. तर तुम्ही पण अशाच पद्धतीने घरी हळदीपासून केमिकल विरहित कुंकू बनवा आणि छानशी कमेंट करून सांगा की दादा आम्ही पण छान असं कुंकू बनवलं आहे. आणि एखाद्या डबीत किंवा कशात तरी तुम्ही वाटीत वगैरे किंवा पंचपाळा असतंच आपल्या घरी, त्याच्यामध्ये भरून ठेवा. आणि ज्या वेळेस त्याचा उपयोग
उपयोग करायचा असेल त्या टायमिंगला तुम्ही उपयोग करू शकता. तर चला आता आपण हे पंख्याखाली वाळायला ठेवूया.